आज आपण बघणार आहोत अगदी तोंडात टाकताच विरघळणारे आणि अगदी झटपट होणारे मथुरेचे पेढे। अजिबात कोणत्याही प्रकारचा खवा किंवा मावा न वापरता अगदी चमचाभर साजूक तुपामध्ये अगदी तोंडात टाकताच विरघळणारे आणि 20 ते 25 मिनिटात तयार होणारे असे हे मथुरेचे पेढे तुम्ही एकदा नक्की करून बघा। घरगुती साहित्यात कमी वेळामध्ये अगदी मस्त पेढे तुमचे तयार होतील। असे पेढे तुम्ही एकदाच करून ठेवले की अगदी 5-6 दिवस व्यवस्थित राहतात। गणपती बाप्पांचं आगमन सुद्धा होणार आहे, तर नैवेद्यासाठी तुम्ही असे हे पेढे सुद्धा तयार करू शकता। रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे, म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। मथुरेचे पेढे बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा गॅसवर एक कढई गरम करत ठेवलेली आहे आणि फक्त चमचाभर आपण यामध्ये साजूक तूप घेतलेलं आहे। चमचाभर साजूक तुपामध्ये भरपूर मथुरेचे पेढे तुमचे तयार होतात। हलकंसं आपल्याला तूप गरम करून घ्यायचं आहे आणि मेजरिंग कपने 1 कप आणि